पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचे बंधन. पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचे बंधन. 7 जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचे समर्पण. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. वटपौर्णिमा हा सण प्रत्येक सुवासिनीसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. याच दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. त्यामुळे अखंड सौभाग्यासाठी हे व्रत केले जाते. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वडाचे झाड हे दीर्घायू असते. त्याचे जीवन जास्त असते. जास्त दिवस वडाचे झाड जगते आणि त्यामुळे आपल्या पतीलाही वडाच्या झाडासारखे दीर्घायुष्य लाभावे यासाठी वटपौर्णिमा साजरी केली जाते. पूर्वीच्या काळी 3 दिवस हे व्रत केले जात होते, परंतु 3 दिवस हे व्रत करणे शक्य नसते. म्हणूनच फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीचे व्रत केले जाते. उपवास केला जातो आणि वडाची पूजा करून तो उपवास सोडला सुद्धा जातो. वडाच्या झाडाला 7 फेरे मारून सुतधाग्याने सुतवले जाते आणि सौभाग्य वृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. वडाच्या झाडाची पूजा करण्यामागे शास्त्रीय कारणसुद्धा आहे. ते म्हणजे वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे महिलांनी वडाच्या सानिध्यात जास्त काळ जर घालवला तर ते त्यांच्या प्रकृतीसाठी चांगले असते, त्यांचे आरोग्य सुधारते. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी एकमेकींना वाण दिल्यामुळे स्त्रियांकडून दानसुद्धा होत असते. आणि अशाच या वटपौर्णिमेला प्रत्येक स्त्री जी आहे तर ती नटत असते, सजत असते, शृंगार करत असते. परंतु हा शृंगार करताना शृंगाराचे काही जे नियम आहेत तर ते आपल्याला माहीत असायलाच हवेत. कधी कधी आपली वेळ चांगली असते आणि तेव्हा सर्वच गोष्टी चांगल्या वाटतात, परंतु जेव्हा चांगली वेळ आपली साथ सोडते तेव्हा आपली परिस्थिती खूप वाईट होते. आणि त्यासाठीच काही लहान लहान ज्या मिस्टेक असतात तर त्या आपण करायच्या नाहीत. काही नियम जे आहेत तर ते पाळायचे आहेत. त्यापैकीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण शृंगार करताना कोणते नियम पाळावेत, वटपौर्णिमेला आपण वडाची पूजा करायला जातो तर त्या अगोदर जो शृंगार करतो तर तो करताना आपण कोणत्या पद्धतीने करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 शृंगारांना अतिशय महत्त्व आहे. ऋषीमुनींनी मानवी जीवनाला पवित्र व मर्यादित बनवण्यासाठी संस्कारांचा आविष्कार केला आहे. 16 शृंगारांना धार्मिकच नाही तर वैज्ञानिक महत्त्वसुद्धा आहे. प्रत्येक शृंगार हा स्त्रीच्या पतीबरोबरच भाग्याशीही जोडला जातो. मंगल कार्य, सणवार यावेळी प्रत्येक स्त्री जी आहे तर ती 16 शृंगार करत असते. आणि 16 शृंगारांचा जो उल्लेख आहे तर ऋग्वेदामध्ये तो आढळतो. 16 शृंगार करणे हे सौभाग्यासाठी अतिशय शुभ मानले आहे. हे जे 16 शृंगार आहेत तर ते संपन्नता आणि वैभव दर्शवतात. प्रत्येक विवाहित स्त्री जी आहे तर ती आपापल्या परीने 16 शृंगार करत असते. सुवासिनी स्त्री जी आहे तर ती आपल्या सौभाग्यासाठी, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा शृंगार करत असते. आणि वटपौर्णिमेची पूजा जी आहे तर ती पतीच्या दीर्घायुष्यासाठी केली जाते आणि म्हणूनच 16 शृंगार करून ही पूजा करण्याची प्रथा आहे. परंतु अलीकडे प्रत्येकाच्या जीवनामध्ये धावपळ आहे, त्यामुळे प्रत्येकीला 16 शृंगार करणे जमतेच असे नाही. त्यामुळे आपल्या परीने जेवढा शृंगार आपल्याला करता येईल तर तेवढा करायचा आहे. परंतु काही नियम जे आहेत तर ते सुद्धा पाळायचे आहेत. आता 16 शृंगार म्हणजे काय तर त्यामध्ये पहिलं येतं ते म्हणजे स्नान, त्यानंतर येतं ते म्हणजे आपली कुंकू किंवा टिकली असेल, मंगळसूत्र, सिंदूर, बांगड्या, साडी, मेहंदी, पंजन, जोडवी, कानातले, बिंदी, नथ, अंगठी, बाजूबंद, केसातील गजरा, काजळ, लाकेचा चुडा, तर या ज्या गोष्टी आहेत तर या येतात 16 शृंगारामध्ये. आता हे 16 शृंगार करताना आपल्याला नियम जे आहेत तर ते कोणते नियम पाळायचे आहेत. जर आपल्याकडून साजशृंगार करताना काही जर चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला भोगायला लागतात. आणि म्हणूनच शृंगार करताना आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या होऊ द्यायच्या नाहीत. बघा, तर पहिलं आहे ते म्हणजे काही जणी काय करतात की अगोदर सिंदूर लावतात आणि यानंतर फेसवॉश करून मेकअप करतात, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. याचे दुष्परिणामही होत असतात. त्यामुळे अगोदर आपला चेहरा जो आहे तर तो स्वच्छ करायचा आहे. केस वगैरे विंचारून घ्यायचे आहेत.
मेकअप वगैरे करायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला सिंदूर जो आहे तर तो लावायचा आहे, किंवा तुम्ही चेहरा स्वच्छ करून मेकअप अगोदर करून त्यानंतर सिंदूर लावू शकता, परंतु आपल्याला अगोदर सिंदूर लावून त्यानंतर चेहरा धुवायचा नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा, आपण जेव्हा केस धुत असतो, म्हणजे तुम्ही जर कधीही केस धुत असाल तर त्यावेळेला केस आपले जे आहेत तर ते काही जणी काय करतात की अगोदर केस जे आहेत तर ते विंचारतात आणि त्यानंतर केस जे आहेत तर ते धुतले जातात, परंतु हे सुद्धा पूर्णपणे चुकीचे आहे। केस धुण्या अगोदर ते कधीही विंचारू नयेत। यानंतर आहे ते म्हणजे आपण जेव्हा केस धुतो तेव्हा काही वेळाने सिंदूर लावतो, परंतु असे न करता केस धुतल्यानंतर आपल्याला लगेचच सिंदूर लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही इतर गोष्टी करू शकता। तसेच सुवासिनी स्त्रीसाठी शृंगार करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, परंतु शृंगार करताना खास करून आपण सिंदूर भांगामध्ये लावताना आपल्याला कोणीही पाहणार नाही आणि आपल्या घरातील कोणताही इतर पुरुष म्हणजे आपला नवरा सोडून कोणी पाहणार नाही, तर अशा प्रकारे आपल्याला भांगामध्ये सिंदूर किंवा कुंकू जे आहे तर ते लावायचे आहे। तुम्हाला जर हे शक्य नसेल, म्हणजे घरामध्ये माणसे असतील, तर तुम्ही डोक्यावरती पदर घ्या आणि त्या पदराच्या आडून सिंदूर जो आहे तर तो लावू शकता। शृंगार करून झाल्यानंतर घरातील ज्या मोठ्या व्यक्ती आहेत तर त्यांचे आशीर्वाद नक्की घ्या, त्यांच्या पाया पडून आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी यावी म्हणून आशीर्वाद घ्यायचे आहेत। यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा राहतो। तसेच कधीही आपला गळा जो आहे तर तो मोकळा ठेवू नका। वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तुम्ही जर दुसरे मंगळसूत्र घालणार असाल तर पहिले मंगळसूत्र काढण्यापूर्वी गळ्यामध्ये एक धागा बांधा किंवा तुम्ही चेन सुद्धा घालू शकता आणि त्यानंतर पहिलं मंगळसूत्र काढायचं आहे, दुसरं तुम्हाला जे घालायचं आहे तर ते घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही धागा काढला तरी सुद्धा चालेल। त्याप्रमाणेच आपल्याला काय करायचं आहे बघा, ज्योतिषशास्त्रामध्ये ना मंगळसूत्राबाबत एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे कोणत्याही स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचे मंगळसूत्र घालू नये, कारण असे करणे अशुभ मानले जाते आणि याचा परिणाम हा वैवाहिक जीवनावरती होत असतो। त्यामुळे चुकूनही आपले मंगळसूत्र कोणाला देऊ नका आणि दुसऱ्याचे मंगळसूत्र तुम्ही वापरू नका, कारण यामुळे ग्रहांचे जे अशुभ परिणाम आहेत तर ते आपल्यावरती होत असतात। यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही जर मेहंदी लावणार असाल किंवा तुम्ही कोणताही शृंगार करणार असाल तर तुम्हाला चौकटीमध्ये घराचा जो उंबरा आहे तर तेथे उभे राहून किंवा त्या ठिकाणी बसून हा शृंगार करू नये। त्या ठिकाणी उभे राहून केस जे आहेत तर ते विंचारू नयेत। आपला जो उंबरा आहे तर ते पितरांचे स्थान असते, त्यामुळे त्या ठिकाणी आपण कधीही साजशृंगार करू नये। त्याप्रमाणेच तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, जी सप्तपदी आपण लग्नामध्ये घेत असतो तर त्यावेळेला एक वचन असेही घेतले जाते की पती घरी असतात तर तेव्हा शृंगार जो आहे तर तो करायला हवा, परंतु पती आपले जे आहे तर ते कामानिमित्त बाहेर असतात। तर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी काय करू शकता तर तुम्ही तुमच्या पतीला व्हिडिओ कॉल करू शकता आणि व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही तुमच्या पतीसमोर शृंगार करू शकता, कारण आपल्या पतीसमोर आपण 16 शृंगार करणे हे अतिशय शुभ मानले जाते। तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहेत, हे नियम पाळायचे आहेत। त्यासोबतच हातामध्ये आपण ज्या बांगड्या घालतो तर त्या बांगड्या घालताना सुद्धा आपल्याला आपले हात रिकामे ठेवायचे नाहीत। तुम्ही तुमच्या हातातील बांगड्या ज्या आहेत तर त्या जेव्हा बदलणार आहात तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या हातामध्ये एक धागा बांधा, हातामध्ये बांगड्या घाला आणि त्यानंतर तुम्ही हा जो धागा आहे तर तो सोडू शकता। तसेच बांगड्या घालताना एका हातामध्ये 4 घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये 4 पेक्षा 1 जास्त म्हणजे 5, तर अशा पद्धतीने बांगड्या घालाव्यात। तर असे काही शृंगाराचे नियम असतात। जेव्हा आपण साजशृंगार करत असतो तर तेव्हा हे नियम पाळूनच तो करायचा आहे, ज्यामुळे दुष्परिणाम होणार नाहीत।